कोल्हापुरातील टीईटी पेपर फुटी प्रकरणात कनेक्शन उत्तर भारतापर्यंत असल्याची माहिती समोर येत आहे। राज्यभर एकाच वेळी झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केली। कोल्हापूर पोलिसांनी धडक कार्यवाही करीत संपूर्ण टोळी पकडून रॅकेटचा पर्दाफाश केला। या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेऊन याचा तपास पोलीस घेतात। या प्रकरणात एकूण 18 जणांवर पोलिसांनी कार्यवाही केली आहे। कोल्हापुरात उघड झालेल्या या प्रकरणात उत्तर भारतातील अनेक राज्यापर्यंत कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास घेतल्यास सुरुवात केली असून कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे। ते 22 तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 23 तारीखला टीईटीचा एक्झाम होता। त्यासाठी कुठला तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जागा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार। म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार, अशी एक माहिती होती। त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने एलसीबीची टीम आणि वेगवेगळ्या टीम तयार करून 4 टीम तयार करून आम्ही वेगवेगळ्या ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आतापर्यंत जे आहे 18 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। काल माननीय कोर्टामध्ये सगळ्यांना हाजीर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण पीसीआर मध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे, तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे आणि ते तपासाचा भाग आहे। पण असं प्रायमरी असं दिसतात की काहीतरी 3 लाखामध्ये बरेचसे कॅन्डिडेट कडून ठरलेला होता की आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर 3-4 तास आधी प्रोव्हाइड करणार आणि तो तुम्ही पेपर इकडे आमच्याकडे बसूनच सोडवा आणि नंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एक्झाम सेंटर मध्ये घेता येईल। तोच आता म्हणजे मेन एक्यूज जे आहे महेश गायकवाड, त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता, कसं त्यांची पुढची लिंक आहे, त्या अनुषंगाने जे तपास आहे डीवायएसपी करवीरकडे ते तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे। आतापर्यंत तपासामध्ये जे कोल्हापूरचे दोन ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी रेड केलेली तोच निष्पन्न होत आहे। पुढे पण दुसरे कुठे जिल्ह्याला असं त्यांचं नियोजन होता का, तो पण आता तपासामध्ये आरोपी पीसीआर मध्ये आहे। पुढचा तपास आमचा होणार आहे। एससीटीचा मागचा काय पेपर होता किंवा पुढचा ते त्यांच्याकडून चौकशी करूनच पुढची कारवाई पुढची तपास होईल। मी तर कॅन्डिडेट्सलाच आवाहन करू इच्छितो की आपण पण या चुकीच्या मार्गाला कोणीही पडायची काही गरज नाही। तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित एक्झाम द्या, कारण बरेचसे चिटिंगचे प्रकरण चालू आहे आणि तुम्ही चूक करताना तुम्ही पण त्यांच्यामध्ये म्हणजे कॉन्स्पिरसीमध्ये तुम्ही पण आरोपी होऊ शकतो ते गुन्ह्यामध्ये। तर सगळेजण प्रामाणिक मार्गाने एक्झाम द्या। कुठेही असे कुठले एजंट काय सांगतात की आम्ही तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करतो, तुम्हाला कुठेतरी भरती करून देतो, तर परस्पर एकदम ताबडतोब पोलिसाला संपर्क करा आणि आम्ही पुढची कारवाई करणार आहे। कोणाचेही असे आमिषाचे बळी पडू नका। नागरिकांना आव्हान तोच आहे की कुठेही असा प्रकरण होत आहे, तुम्हाला लक्षामध्ये येत आहे कुठे असं बनवू बाबा लेडीजला पर्टिक्युलरली त्रास देत आहे, कुणाची बरेचसे म्हणजे फॅमिली ध्वस्त झालेले आहे, तर ताबडतोब पोलिसाला संपर्क करा आणि आम्ही पुढची कारवाई करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कोल्हापूर।